म्हणजे मी 2013 मध्ये टाइम प्लीजमध्ये उमेशलाच किस करायला पण ऑन स्क्रीन किस करायला घाबरत होते. तिथपासून ते मी 2 ह्याच्यामध्ये लेस्बियन सीन करणं, अनेक इंटिमेट सीन्स करणं ह्याच्यापर्यंत पोहोचले आहे. कायम फोकस हा त्या रोलचा असतो. त्यामुळे मी कधीच हे बघत नाही की मी काय प्रकारचं पात्र करते आहे, वेदर इट इज स्ट्रेट और वेदर इट इज अ गे और अ लेस्बियन कॅरेक्टर. I feel she will never be comfortable with very bold scenes. असं मला एक आता काय धक्के दिलेत की एवढे आम्हाला. डबल रोलचं आवाहनपेक्षा मदत खूप जास्त झाली मला लेखकांची सुद्धा यासाठी, कारण ॲक्च्युली 2 काळातले 2 वेगळ्या भिन्न स्वभावाच्या त्या 2 बायका आहेत. त्या दोघी दमदार अभिनेत्री आहेतच, पण ते जेव्हा पुन्हा पडद्यावर येतात तेव्हा काहीतरी असंभव घडणार यात शंकाच नाही. अशी मी सुरुवात केलेली आहे. इकडे प्रिया बापट हसते, इथे मुक्ता बर्वे माझ्या सपोर्टमध्ये आहे आणि संदीप कुलकर्णी पण आहेत आणि असंभव या सिनेमाबद्दल आम्ही बोलतोय आणि खरंच खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. मला एक सुचलंय, त्या दोघी फास्ट डोंबिवलीला जाणार आहेत. आता खूप सुचणार आहे प्रियाला, कारण हे प्रिया जेव्हा तू असतेस ना, मी अशी मौत का कुवामध्ये ते रायडर जसे येतात ना तशी मी एंटर करते. सो आता आय एम प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग. मुक्ता तू आहेस. मी आहे. मी पार्ल्यात राहायचे काही वर्ष. ओळखी काढून काढून तू हे करतेस. सो प्रयत्न करणार आहे मी. काय असंभव घडणार आहे माहीत नाही मला, पण जोक्स अपार्ट. या आधी मी मुक्ता सुजापासून सुरुवात करते की दोघी नावाच्या सिनेमा तुम्ही होतातच एकत्र, तेव्हाही अतिशय सुंदर सिनेमा, आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही एकत्र आहात. सचित पाटीलचं दिग्दर्शन, सगळंच वेगळं दिसतं यावेळेला. खूपच गोड रहस्यमय सगळं आहे. तू सांग. आम्ही दोघी पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. यात आम्ही वेगळ्या पद्धतीने एकत्र काम करतोय. आम्हाला वेगवेगळ्या पोझिशनला आहोत आम्ही आणि वेगवेगळ्या काळांमध्ये सुद्धा आहोत खरं तर. पण पुन्हा तेच की सचित दिग्दर्शक म्हणून त्यांनी टीम खूप छान जमवली सगळी, कारण जी प्रायमरी कॅरेक्टर्स आहेत सिनेमातली महत्त्वाच्या प्रवासातनं ती रस्ता काढत काढत पुढे जातात आणि एका डेस्टिनेशनला येऊन पोचतात. त्यामुळे ती सगळी ताकदीने उभं राहणं गरजेचं होतं. लेखकांच्या टीमनी खूप चांगलं काम केलं आहे. कपिल भोपटकर यांची कथा आहे आणि कपिल आणि सचितनी स्क्रीन प्ले केला आहे आणि गिरीश जोशी यांचे संवाद आहेत. तर त्या प्रिया नेहमी खूप छान म्हणते, आजही ती म्हणेल कदाचित, पण मी आधी म्हणून टाकते की सिनेमात प्रत्येक पात्राचा ग्राफ खूप छान आहे. असं 2 महत्त्वाची पात्रं आणि बाकीची सगळी आपली आहेत असं नाही आहे. कथा पुढे नेण्याकरता, इनफॅक्ट कथा चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याकरता सगळी पात्रं तितकीच महत्त्वाची, त्यांचा ग्राफही. तर यात पुन्हा सचित आणि माझा डबल रोल आहे. प्रिया एका वेगळ्याच प्रकारे तुमच्यासमोर येणार आहे आणि या सगळ्याची सूत्र हलवण्याचं काम संदीप सर करत आहेत. मी आता हळूहळू गोष्ट सांगण्याच्या दिशेने चालली असं मला वाटतंय, त्याआधी मी थांबते. सांगून टाक, तरी गोडपणा कमी होईल. हा हे एवढं हे खूप सांगितलंय मी आता, म्हणजे खूप सारं राहिलंय. पण डबल रोलचं आवाहनपेक्षा मदत खूप जास्त झाली मला लेखकांची सुद्धा यासाठी, कारण ॲक्च्युली 2 काळातले 2 वेगळ्या भिन्न स्वभावाच्या त्या 2 बायका आहेत. आणि सचितनी दिग्दर्शक म्हणून एक काही बेसिक लाईन आखली होती. त्यांनी सांगितलं होतं की तू असं एक्स्ट्रीम काही हेवी वर्किंग करण्याचं आपण नाही करायचं, की वेगळीच वागतायत, वेगळी एक लकब घेतली आहे, चालतायत वेगळी, असं काहीतरी असं काही नाही. 2 वेगळ्या सिनेमांमध्ये या भूमिका आहेत असं समज आणि कर. ते सटली जितके वेगळे पण त्याच्यात दाखवता येईल तितकं आपण दाखवू. तर या सूचनेमुळे मला लेखकांनी जे लिहिलं होतं त्याची खूप जास्त मदत झाली की ओके, आपण कशाच्या आधाराने तर मूळ स्वभाव आणि मूळ माणसंच वेगळी आहेत. उलट ते जास्त चॅलेंजिंग असतं. हां, तर त्यामुळे मला काम करताना फार छान वाटत होतं की चांगलं लिहिलेलं एक 2 पात्र एकाच सिनेमात करायला मिळणं ही खूप मजेशीर गोष्ट होती. प्रिया, जसं मधला एक तो काळ होता जेव्हा तू म्हणत होतीस की ओके मराठी सिनेमाच्या ऑफरच येत नाही आहेत, हाही एक पॅच होता. त्यानंतर आता मराठी अर्थात बिंग लग्नाची झाला आणि आता असंभव, कुठेतरी ते ब्रेक झालं आता? नाही, मला असं वाटतं, मी आधीच्याही एका इंटरव्ह्यूमध्ये हे एकदा म्हटलं होतं की मला असं कधीच झालं नाही आहे की मी जाऊन लोकांना सांगितलं आहे की मला सिनेमात काम करायचं आहे आणि त्यांनी मला घेतलं आहे, असं कधीच झालं नाही आहे.
बऱ्याचदा माझी चित्रपटांची निवड ही माझ्याकडे त्यावेळेला काय येतं आहे ह्याच्यातनंच झाली आहे आणि माझ्याकडे जेवढं आलं आहे तेवढं मी केलं आहे. त्यामुळे फार रेअरली असे चित्रपट आहेत ज्यांना मी नाही म्हटलं आहे आणि जे माझ्याकडे नाही आले ते मी नाहीच केले. ऑफकोर्स वेगळंच सांगितलं म्हणजे कारण माझ्याकडे नाही आले तेही मी केले असं नाहीये. एक सेकंड नाही आले ते मी नाही केले. मी सांगते याच्या मागे एक आहे गोष्ट. हे तुला इंटरव्ह्यू संपल्यानंतर त्याचं कारण सांगेल. नाही 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 मला खूप नावं घ्यायला लागतील ते शक्य नाही आहे. सो असं काही मला असं वाटत नाही की ते काही तुटलंय किंवा काही पण त्याच्यातलं सातत्य किती आहे त्याच्यावरती ते ठरतं. पण मला ना कशाची घाई नाही आहे, ती कधीच नव्हती. मी ज्या वेळेला या क्षेत्रात आले तेव्हाही मला भरमसाठ चित्रपट करायचे नव्हते. मला जे मी करते ते चांगलं करायचं होतं, एवढाच माझा कायम हेतू होता. सो आय एम ओके जर माझ्याकडे 2 वर्षातनं एक चित्रपट येत असेल, मला काहीच फरक पडत नाही. पण मग तो चित्रपट मला करायला पण तेवढीच मजा आली पाहिजे आणि तो चित्रपटही तितका चांगला असला पाहिजे की मग तो लोकांसमोर पोहोचवताना आपल्याला त्याच्याबद्दल किंतु परंतु मनात नाही राहता कामा. सो मला असं वाटतं की प्रवास चालू आहे आणि तो तसाच राहील. बिनलग्नाची गोष्ट आणि असंभव हे दोन्ही चित्रपट मी खरं तर म्हटलं तर बॅक टू बॅक आता रिलीज होत आहेत, पण ते मी बॅक टू बॅक केले नाही आहे. बिनलग्नाची गोष्ट मी 2023मध्ये शूट केला होता, वेरेज असंभव ही अगदीच आत्ताचा चित्रपट आहे. सो त्या मानाने कदाचित योग्य दिशेने चाललं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण जसं मी आधीही म्हटलं आहे तसं माझी मातृभाषा आणि मला इथे काम करायला खूप आवडतं आणि मला इकडे आपण ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारच्या गोष्टी सांगतो त्यातलं जे वैविध्य आहे ते मला खूप जास्त आवडतं. सो या चित्रपटाच्या निमित्ताने खूप चांगला योग जुळून आला की सचितबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं, दिग्दर्शक म्हणूनही आणि सहकलाकार म्हणूनही. आणि नितीन वैद्य जे निर्माते आहेत त्यांच्याबरोबरची माझी 4थी फिल्म आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबरचा त्यांच्या प्रोडक्शनचा अंदाज होता, कम्फर्ट होता. आणि खरं तर पहिला फोन मला या चित्रपटासाठी नितीननीच केला होता. मग माझ्याशी सचित बोलला आणि मग गोष्टी पुढे गेल्या. मुक्ताबरोबर पुन्हा एकदा चित्रपट करायला मिळणार हे खूप मोठं कारण होतं या चित्रपटाचा भाग असण्यासाठी. म्हणजे जसं ती म्हणाली तसं की आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आलो, आमचं नातं वेगळं होतं आणि चित्रपट आमच्या दोघींचा होता. आता इतक्या काळाने परत एकदा येत असताना आपण पण माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून थोडे वेगळे झालेलो असतो. आता आपण एकमेकांसमोर परत कसं येतो, आता आपण आपली स्क्रीन इक्वेशन म्हणजे वैयक्तिक इक्वेशन तर आहेच, पण आता आपण स्क्रीन इक्वेशन कशी एक्सप्लोअर करतो ह्याबद्दल मला खूप उत्सुकता, आनंद आणि खूप एक्सपेक्टेशन्स होत्या. कारण तिच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. एक सीनमध्ये छान देवाणघेवाण होते जी खूप जास्त महत्त्वाची असते. आणि कुठेतरी सचितबरोबरचा हा नवा प्रवास होता. मला माहितीच नव्हतं की ते कसं असणार आहे, कारण त्याला आधी काही अनुभव माझा त्याच्याबरोबरचा काही अनुभव नव्हता, त्यामुळे ते सगळंच नवं असणार होतं. त्यामुळे इथून पुढे आता हे पुढच्या फिल्मला मी हे म्हणू शकेन की आता मला कसं वाटतंय ते मी सांगेन, पण ते सगळंच नवं होतं, त्याची एक वेगळी मजा होती. आणि मुक्ताबरोबर सीन फुलवतानाची एक मजा वेगळी आहे. संदीप सरांबरोबर काम करण्याचा खूप योग नाही आला आहे आणि ज्या सीन्समध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे त्या माझ्या पात्राच्या त्या टप्प्याबद्दल मी फार बोलू शकत नाही. ते गूढ ठेवायला ते गूढ ठेवायला लागेल. पण ओव्हरऑल टीम छान होती. जसं मुक्ता म्हणाली तसं पात्रांचे प्रवास छान होते. आणि असं जर तुम्हाला काहीतरी चॅलेंजिंग आणि नवं चित्रपटांमध्ये सापडत असेल तर मी कायमच अशा कथांकडे ओढली जाते. सो तसं हे असंभव असं प्रोजेक्ट संभव झालं आणि मी त्या चित्रपटाचा भाग आहे आज. येस, मला अगदी संदीप सर मी येणार आहे तुमच्याकडे नंतर, पण आधी मला पुन्हा जरा या दोघींकडे वळायचं आहे की खरंच म्हणजे तुमच्या दोघींचंही कौतुक आहे याबद्दल की एक अत्यंत एक सुंदर एक यशस्वी शिखर गाठलेल्या 2 अभिनेत्री, मराठी इंडस्ट्रीतल्या आणि अर्थात सगळ्याच इंडस्ट्रीतल्या, आता तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करता, एक यशस्वी आघाडीच्या 2 अभिनेत्री जेव्हा एकत्र येतात सिनेमात आणि तेव्हा एक सुंदर गिव्ह अँड टेक होतं. म्हणजे तू आता सांगितलंस जसं की मुक्ता आहे म्हणून मी हो म्हणले. प्रिया, हे चित्र तुलाही माहिती आहे इंडस्ट्रीत कमी आहे,
जेव्हा एक दुसरी अभिनेत्रीची आणखी चांगलं काम करते हे कळल्यावर उलट दुसरी अभिनेत्री बॅकआउट करते, हे चित्र आहे इंडस्ट्रीतलं काही प्रमाणात. आणि तेव्हा तुम्ही दोघी एक इतक्या सुंदर पद्धतीने एकत्र येतात तेव्हा खूप छान वाटतं. आणि सई ताम्हणकर बरोबरही तुम्ही असंच काम केलेलं आहे. सो मला या इंडस्ट्रीचं हे चित्र फार सुंदर वाटतंय, जेव्हा एक आघाडीच्या अभिनेत्री एकत्र तितक्याच हेल्दी पद्धतीने येतात. तर हे मला फार छान वाटतंय. थोडंसं याबद्दल दोघीही सांगा प्लीज. मला असं वाटतं की आम्ही माणूस म्हणून कशा आहोत हे त्याच्यात जास्त त्याचा भाग आहे असं मला वाटतं. आणि जे की आम्ही म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम केलं आहे त्या तरी सगळ्या माझ्या सहकलाकार मैत्रिणी तशाच आहेत की ज्यांना स्क्रीन इन्सिक्युरिटीज नाही आहेत, ना मला आहेत ना त्यांना आहेत. आणि त्या दोघीही म्हणजे कोणीही असू देत, मग सई पण असू देत किंवा मुक्ताई असू देत किंवा मी स्वतः, आम्ही सगळेच जण ती गोष्ट जास्तीत जास्त चांगली करण्यासाठी झटत असतो. आणि आपल्याबरोबरच समोरच्याचंही काम चांगलं कसं होईल. कारण मला असं वाटतं ना थोडंसं ॲक्टर म्हणून हे थोडं सेल्फिश पण आहे. म्हणजे इफ यू टेक इट इन द राईट सेन्स की मी जेव्हा चांगलं काम करते तेव्हा समोरचा अजून चांगलं काम करतो, मग मी अजून चांगलं काम करते, कारण मग ते इव्हेंच्युअली चांगलंच होत राहतं. आणि ही स्पर्धा तुला कमी दाखवण्यासाठीची नाही आहे, ही स्पर्धा हा सीन सगळ्यात जास्त उत्तम करण्यासाठीची आहे. आणि मला खाल्लं तिला खाल्लं वालं नाही. मी तुला सांगू का निलिमा, मला खरंच असं वाटतं उत्तम कलाकार समोर जेव्हा असतो ना तेव्हा खरं तर मजा येते काम करायला. तेव्हा भीती नाही वाटत, तेव्हा कॉम्प्लेक्सेस नाही आहेत. कारण तेव्हा माहिती असतं की या सहकलाकाराच्या रिॲक्शन्समुळे मलाही काहीतरी नवं द्यायला सापडणार. आणि हे समजणारी अभिनेत्री तू आहेस ते माहीत नाही, पण मला निदान ह्या दोघींबरोबरही काम करायला खरंच खूप मजा आली. मुक्ताबरोबर मी जास्त काम केलं आहे सईपेक्षा. सईबरोबर टाईम प्लीज केला आहे, पण तेव्हा आमचं एकत्र काम फार नव्हतं. वजनदार हा एकमेव चित्रपट आहे जो आम्ही दोघींनी पूर्ण वेळ देऊन एकत्र केला. ॲक्च्युली त्याच्यातही आमचं एकत्र शूटिंग फक्त 7-8 दिवसांचं होतं. वेरेज मुक्ताबरोबर मी जे 3 चित्रपट केले त्या 3ही चित्रपटांमध्ये आम्ही खूप काळ एकत्र होतो दोघी. त्यामुळे ती देवाणघेवाण तिच्याबरोबर जास्त झाली. पण मला नाही वाटत की मला काय किंवा या दोघींनाही काय अशा इन्सिक्युरिटीज आहेत. आणि इनफॅक्ट तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमचं जे वेगवेगळं काम करून अनुभव घेता त्या अनुभवाचा तुम्हाला प्रत्येक काम करताना फायदा होतो, तुम्हालाही आणि दुसऱ्यालाही. म्हणजे माझा तिच्यावरती एवढा नक्की विश्वास आहे की मी याही वेळेला असे अनेक टप्पे होते जिथे मला असं वाटत होतं किंवा म्हणजे मला माहिती आहे की ती मला हक्काने ओरडूही शकते की आता बास, आता अति होत आहे, आता गप्पा बास, आता करतेस छान. किंवा जर मी खूप टाइमपास करत असेल तरी हक्क आहे, कारण तेवढा एकमेकींवर विश्वास आहे की चांगलं काम करत असेल तरीही सांगते ती की चांगलं होतंय, रेस्ट अशोर्ड, टेन्शन नको घेऊस. आणि जर नसेल होत तर ऐक ना थोडं हे सांभाळ, एवढं सांभाळ, हेही सांगू शकते ती. आणि मला असं वाटतं की तो हक्क तुम्ही जेव्हा एकमेकींबरोबर जास्त वेळ घालवता तेव्हा आपोआपच मिळतो आणि तो तिला आहे. नाही, प्रियाने खूप चांगलं उत्तर दिलं याचं. पण मला त्याचं त्याच मुद्द्याला धरून अजून मला सांगावं असं वाटतं की आपली मराठी फिल्म इंडस्ट्री ही स्टार ड्रिवन नाही आहे, कॉन्टेंट ड्रिवन आहे. त्यामुळे चांगला कॉन्टेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हाच सगळ्या टीमचा एक मुख्य उद्देश असतो. त्यामुळे ॲक्टर्स इन्सिक्युअर झालेले मी नाही बघितलेत, बेटरमेंटसाठीच प्रयत्न करत राहतात. आणि त्यातनं तुम्ही माणूस म्हणून एकमेकांच्या जवळचे असाल तर त्याच्यात आणखीनच आडपडदा राहत नाही की जमलंय भारी झालंय. किंवा म्हणजे असंही आठवतंय की आपल्याला काही घेणं देणं नाही त्या शॉर्टमध्ये, आपण बाहेरनं बघतोय पण ते चांगलं होण्याकरताही आपण जाऊन सांगू शकतो की ते असं करू झालं तर. किंवा इव्हन आपण ते सिनेमॅटोग्राफर किंवा डिरेक्टरला पण सांगू शकतो. इतका हे मोकळेपणा आहे इंडस्ट्रीमध्येच आहे आपल्या, तो आपल्या मराठी काम करणाऱ्या लोकांमध्येच ते आहे असं मला वाटतं. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. किंवा दुसरा चांगलं काम करतोय हे बघून आपण इन्स्पायर होतो. जसं प्रिया म्हणाली की त्यांनी आनंद मिळतो की अरे हा भारी काढला, हा शॉट मस्त होतंय, मी आता काय करू शकते आणखीन छान की त्याला कॉम्प्लिमेंट करेल, टीमवर्क राहतं. त्यामुळे ते नाही होत. आणि कम्फर्ट झोनमुळे मोकळेपणा जास्त येतो. त्यामुळे आम्हाला जे प्रियाने सांगितलं ते डिट्टो आहे की मीही तिला समोर विचारू शकते की हे ओके वाटतंय का, थोडं जास्त झालं हे किंवा कमी पडलं का, तर ती हक्काने सांगेल की नाही हे ओके वाटलं मला, मी तुझ्या सगळ्यात जवळ आहे आणि मला हे इतक्या जवळनं ओके वाटतं तर हे ओके आहे. आणि त्यावर ब्लाइंडली तुम्ही विश्वास ठेवू शकता. असं काही आपल्याला असं काही नाही आहे, काही नाहीच आहे असं विचार, सेकंड थॉट किंवा लेअरच नाही आहे त्याला, असं मला वाटतं. एक आजचा नक्की
आमच्या दोघींच्या बाबतीत तर मी हे नक्कीच सांगू शकते की आम्हाला ना एक खूप रिअलिस्टिकली माहिती असतं की आपण काय काम करतोय आणि किती काम करतोय आणि कुठे चुकतोय आणि कुठे नाही चुकत आहोत. सो म्हणजे आम्ही अशा डिल्युजनमध्ये राहत नाही, अरे आपण भारी शॉट दिला असं काही होत नाही. आपण विश्वास ठेवत नाही असं. इनफॅक्ट असं कोणी, मला तर हे खूप वेळा वाटतंच की असं इनफॅक्ट कोणी समोरनं म्हटलं की बाप रे कसला भारी शॉट दिला ना, तू कमालच आहेस, तू काय ऍक्टर आहेस, की आम्ही ओके हे हा ते तर सगळं पहिले खोटंच वाटतं. आणि हे जसं माझ्या बाबतीत आहे तसंच तिच्याही बाबतीत. तुमचे पाय जमिनीवर आहेत, डोकं आकाशात असतं. नाही म्हणजे खरंच एवढं भारी काम काही झालेलं नाही हे माहिती आहे. प्रयत्न सगळ्यांचा चांगला असतोय. मी यात काही मुलाखत देण्याचं हे म्हणून सांगत नाहीये. प्रत्येकजण चांगला प्रयत्न करत असतो आणि आपल्या मनात जे चांगलं आहे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. सो त्याच्या जवळ तरी गेलोय की नाही एवढंच बघायचं असतं प्रत्येक वेळेस. तर ते आमचं त्या बाबतीत तर आम्ही अगदी म्हणजे एका पातळीवर आहोत. आणि इन ट्यून बरोबर हे काम नाही करता येऊ शकत ना. जो स्वतःचा शॉट दिला तेवढं आम्ही भारी शॉट दिला असं आहेतच. आणि मग म्हणणार, मग माझी समोर अभिनेत्री असंभवामध्ये असं नाही झालंय. बोलायचंय वाटतं असंभवाबद्दल नाही, तू इंडस्ट्रीबद्दल विचार. मी इंडस्ट्रीबद्दल सांगते की इतर कोणत्या अभिनेत्रीबद्दल. आता कारण तू मुलींबद्दल, हा म्हणजे तू मुलींबद्दल विचारतेस म्हणून किती मुक्तानी थांबवलेलं आहे प्रियाला. मला कुठेतरी अजून एक थांबवलं आणि मी ऐकते तिचं. लगेच कळलंय मला, समोरच प्रत्यय आलाय. मला एक नक्की हे पण विचारायचं आहे मुक्ता, की आजची इंडस्ट्री जसं की 10 वर्षापूर्वी तुम्ही काम करत होतात तेव्हा थोडं वेगळं स्वरूप होतं. जसं तू म्हणतेस की तुझ्या इंट्युशनवर तू या सिनेमाला होकार दिलास नाही हे तू ठरवतेस. आताही तुम्ही ठरवतच असाल, तुम्ही त्या आहातच तेवढा स्ट्रॉंग. पण अदरवाईज ना सर, तुम्हालाही मी ते विचारणार आहे की कुठेतरी एक PR ड्रिव्हन इंडस्ट्री झाली आहे. कुठेतरी एक सेलिब्रिटीचे मॅनेजर असतात, ते सगळं ठरवतात, मग ते एक आडाखे बांधतात, मग ती कॅल्क्युलेशन्स असतात आणि मग सिनेमे निवडले जातात. कुठेतरी हे सगळं जेव्हा असतं आणि मग तेव्हा हे असं चित्र दिसतं की ओके 2 अभिनेत्री चांगल्या येत आहेत एकत्र. तर हे मला फार इंटरेस्टिंग वाटतं. तो अजूनही तो तुमचा फायनल डिसिजन असतो जेव्हा सिनेमा निवडता? काय असतं थोडंसं मला. हो, अजूनही मी इन्स्टिंक्टवरच काम करते. मला गोष्ट आवडली, टीम आवडली, तारखा आणि पैसे जमले तरच मी ऑनबोर्ड येते. म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट पण आहेच त्यात. असं नाही की फक्त क्रिएटिव्ह किक बसली की मी येते. कारण आपल्या सगळ्यांकडे घरांचे हप्ते आहेत, स्वयंपाकाच्या बाई, सगळं असतं, त्यामुळे ते असतंच. पण मला असं वाटतं की PR किंवा मॅनेजर्स या गोष्टींकडेही आपण असं एक हे बघण्याची गरज नाही आहे. जर एखाद्या प्रोफेशनमध्ये प्रोफेशनल गोष्टी आणखीन इव्हॉल्व्ह होत असतील तर त्याला वेलकम करावं असं मला वाटतं. माझा स्वतःचा आत्ता कोणी मॅनेजर नाही आहे मराठीसाठी. मराठीचं काम मीच बघते आणि मीच ठरवते. पण जर तुला ठेवावं असं वाटलंही नाही वाटलं, कारण मला आहेत माझी मतं, मला कळतं. पण आपल्याचकडे बाहेरनं कोणीतरी बघणारं, कोणीतरी जास्त आपल्याविषयी वेगळा विचार करणारी एक पॉईंट ऑफ व्ह्यू असेल बऱ्या बुद्धीचा, तर कदाचित उपयोगच होऊ शकेल. त्यामुळे त्याच्याविषयी मी अशी हे नाही आहे, मला काय म्हणू की मला असं डिसरिस्पेक्टफुल बोलावं असं नाही वाटत आहे की त्याचा कदाचित मदतच होत असेल या गोष्टी. पॉझिटिव्हली बघतेस? हां, म्हणजे एक त्याला प्रोफेशनल, कारण कधी कधी असं होतं मराठीमध्ये आपण सगळेच एकमेकांचे मित्र असतो आणि खूप जास्त कधी कधी घरगुती होऊन जातं सगळं. त्याला एक थोडंसं प्रोफेशनल अप्रोच आला तर बेटरमेंटसाठीच असेल असं मला वाटतं. पण तो अंतिम निर्णय तुमच्याकडे असतो, तुम्ही ठेवतो. तो मला वाटतं किती मॅनेजर्स आणि PR आले तरी बाकीचेही लोक स्वतःच घेत असतील असं मला वाटतंय. मला माहित नाही. प्रिया, तूही सांग याबद्दल थोडं, कारण तू तर एवढ्या इंडस्ट्रीत, म्हणजे ऑफकोर्स मी सरांनाही ते विचारणारच आहे, कारण हा प्रश्न अर्थात तिघांसाठी आहे. तर सो माझं ॲक्च्युली मुक्तासारखं सेम उत्तर आहे. मराठीत माझं कोणी मॅनेजर नाही आहे, मी माझं काम स्वतः मॅनेज करते. हिंदीत माझी एक मॅनेजमेंट टीम आहे, पण निर्णयाचा इंटरफेरन्स कोणीच करत नाही. मग माझी हिंदीतली टीमसुद्धा मला त्यांना एकतर माझ्या कामाच्या चॉईसेसचा अंदाज आहे, त्यामुळे ते अशाच प्रोजेक्ट्सना मला पिच करतात जिथे मला ते करणं योग्य असेल. मग ते माझ्याकडे आलं की ते जर त्यांना खूप वाटत असेल की मी हे करावं तर ते त्यांची बाजू मांडतात.
मी माझं वाचते, मला काय वाटतंय ते ठरवते. कन्फ्युजन असेल तर त्यांचं मत घेते, नसेल कन्फ्युजन तर मीच ठरवते की मला हे करायचं आहे की नाही करायचं आहे. सो मला नावं नाही घ्यायची आहेत, पण खूप हिंदी असे 2-3 सिनेमे आहेत ज्यांना मी स्वतःहून नाही म्हटलं. मी म्हटलं की मला हे नाही करायचं आहे, कारण मला ह्या प्रकारचे रोल्सच नाही करायचे. आणि त्यावेळेला माझी मॅनेजर मला सांगत होती की प्रिया, मोठं प्रोडक्शन आहे, कर, असं असलं तरी कर. तेव्हा मी तिला निक्षून सांगितलं होतं. ती म्हटली की तू थोडा फ्युचरचा विचार कर. म्हटलं काहीही असलं तरी मला या साईडलाच जायचं नाही, जिथे मला जायचंच नाही मी तिकडे स्ट्रगलही करणार नाही. सो मला नाही करायचं. आणि मग तेव्हा तिने 2दा सांगितलं. तिसऱ्या वेळेला ती म्हणाली, आय रिस्पेक्ट युअर डिसिजन अँड व्हॉट एव्हर इज युअर डिसिजन, आय विल स्टँड बाय इट. सो तेही होतं. जसं मुक्ता म्हणाली तसं एक प्रोफेशनल सिस्टम येण्याची गरज असते आणि ते मॅनेजर्स व्यवस्थित आणतात असं मला वाटतं. अजून माझा मराठीतमधला तो अनुभव काही फार म्हणजे एकतर माझी टीम मला मराठीत मॅनेज करत नाही, कारण ती म्हणाली तसं खूप लोकांना ना आपल्याकडे अजूनही ते खूप जास्त इन्सल्टिंग वाटतं. म्हणजे लहानपणापासून मी तुला बघत आलो आहे, तुझ्याशी संपर्कात राहिलो, तर आता मी कशाला मॅनेजरशी बोलू, तूच बोल की. तर मला असं वाटतं की ते मॅनेजर जरी बोलत असला तरीही ते प्रत्येक कॉन्व्हर्सेशन माझ्या थ्रूच जात असतं. मी जोपर्यंत अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत माझी मॅनेजर एक शब्द बोलत नाही. जे पैसे मी अप्रूव्ह करते तेच ती जाऊन बोलणार आहे. ती तिच्या मनचं नाही काही सांगत. पण कधी कधी काही 4 गोष्टी कन्व्हिन्स करण्यासाठी ते गरजेचं असतं, जे अजून तरी मी मराठीत काय म्हणतात नाही रुजवू शकले, कारण समहाव इट डिडंट वर्क. पण हिंदीत मी त्या बाबतीत सेट आहे आणि ते खूप चांगलं त्याची मदत करतं, खूप मदत होते. पण निर्णय कुठल्याही क्षेत्रात, कुठलंही काम, अगदी शॉर्ट फिल्म जरी करायची असली, पासून जाहिरात जरी करायची असली, तरी तो निर्णय माझा असतो आणि तो कायम कलाकाराचाच असला पाहिजे. कारण मॅनेजमेंट कितीही आली तरी चेहरा तुमचा दिसतोय, त्या कामाची जबाबदारी तुम्ही घेत असता. त्यामुळे म्हणजे करताय म्हणून तुम्ही ना, त्यामुळे त्याचं हो किंवा नाही हे तुम्हीच ठरवलं पाहिजे. अर्थात हा प्रश्नच इतका इंटरेस्टिंग आहे आणि याची उत्तरं तुम्ही दिलीत ती जास्त इंटरेस्टिंग आहेत, कारण कदाचित येणाऱ्या पिढीला त्याचा उपयोग होईल इतकं तुम्ही खूप छान दोघींनीही सांगितलं. सर, तुम्ही पण प्लीज सांगा याबद्दल. सिनेमाबद्दल बोलू का या प्रश्नाबद्दल, एस्पेशली आता या प्रश्नाबद्दल, कारण तुमचाही अनुभव अतिशय मोठा आहे. माझं या बाबतीत असं झालं की मला पहिले 4 सिनेमे हिंदीपासून सुरू झाले, कारण मी हिंदी थिएटर करत होतो. मी दुबेनबरोबर काम करत होतो. श्याम बेनेगल, गोविंद हेलानी, सुधीर मिश्रा, मग तिथून राम गोपाल. कारण त्यावेळेला एवढी मॅनेजमेंट आणि एजन्सीज वगैरे नव्हत्याच. इट वॉज अ व्हेरी पर्सनल, जसं आता रिजनलमध्ये आहे तसं होतं. म्हणजे श्याम बेनेगल नाटकं बघायला यायचे, मग तिथूनच त्यांनी मला, किंवा गोविंद हेलानी आणि असं वगैरे सगळं झालं. नागेश कुकुनूर जेव्हा सिटी ऑफ ड्रीम्स त्यांनी डोंबिवली फास्ट पाहिला होता आणि तेव्हा त्याचा फोन आला होता की मला तुझ्याबरोबर काम करायचं जेव्हा केव्हा वेळ येईल. आणि ह्या रोलसाठी तो लिहिताना आय वॉज इन हिज माइंड, तो जेव्हा रोल लिहिताना. सो मेजरली असं झालेलं आहे. आत्तासुद्धा म्हणजे अविनाश अरुणचा मी तो निकम करतोय, सो अविनाशनी काम पाहिलेलं आहे. सो ऑल दॅट. सो पण जसं, आणि स्पेशली मुलींसाठी ते खरंच चांगलं आहे, बिकॉज बऱ्याच गोष्टी तुम्ही क्लिअरली हे केलेले असतात, काही गोष्टी एलिमेंट. सो इट्स व्हेरी गुड फॉर स्पेशली विमेन ॲक्टर्स. पण येस, आता जसं आता इवन म्हणजे राजकुमारवर आता मी फिल्म, आता खूप बोलणं झालं, तर त्याची तर मोठी एजन्सी आहे. तो मॅडॉकचे खूप फिल्म्स करतो, तर तो कॉमेडी करून दमला होता. तर इनफॅक्ट ही फिल्म खरी पुढच्या वर्षी जाणार होती, पण त्यांनी डेट्स आधी दिल्या कारण तो कंटाळला होता आणि तो म्हणाला मला हे जास्त. सो जसं ह्या म्हणाला की ॲक्टर्स ओनली चूज, फायनली इट इज ऑल अबाउट ॲक्टर्स. पण आता जसे एजन्सीज आहेत, हे आहेत. सो बेसिकली ना, त्याचा एक फायदा असा असतो की एजन्सीजचं स्क्रिप्ट लेवलवरतीच त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असते. त्यामुळे ना स्क्रिप्टमध्येच की कुठला कॅरेक्टर काय होतं त्यांना कळतच आणि दे कॅन पुश युअर ॲक्टर इन टू इट. सो इट इज अ प्रोफेशनल थिंग विच आय मीन पीपल शुड यूज इट. येस. आणि आता सिनेमाविषयी प्लीज सांगा. सो सिनेमा हा असा पहिला सिनेमा आहे जिथे मी खूपच शेवटी एंटर झालो. कारण आतापर्यंत सगळे सिनेमा असं होतं की स्टोरी लेवलवरती किंवा स्क्रिप्ट लेवलवरती मी असा एंटर होतो. पण हा सिनेमा सगळं म्हणजे याचं इनफॅक्ट फ्रँकली स्पीकिंग सतीश राजवाडे हा रोल करणार होता, मी जो करतोय तो. आणि मला असं वाटतं 25 का 28 दिवस आधी पुष्करचा फोन आला
की अरे असं असं झालं आहे, सतीशचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, ऑब्व्हियसली तो त्याच्या ज्या प्रोफेशनचा आहे, तर हा कॅरेक्टर असा असा आहे, तुला आवडेल का वगैरे. मी म्हटलं अरे मला हे दिसत होतं की सगळे डेट्स आणि सगळं त्यांचं प्लॅनिंग झालं होतं, मुक्ताचं झालं होतं, हिच्याबरोबर बोलणं चालू होतं, हे सगळं माहिती होतं. तर म्हटलं पहिलं तर स्क्रिप्ट आहे तू. तर लकीली म्हणजे गिरीशने त्याचे डायलॉग्स लिहिले होते, तर स्क्रिप्ट वाचल्यावरती आणि स्क्रिप्टवरती आम्ही ॲक्च्युली 4 तास मी ती ऐकली, मी त्याला प्रश्न विचारले, हे ते. कारण ही फार एका अर्थाने खूप मोठी फिल्म आहे आणि थ्रिलर किंवा मिस्ट्री जेव्हा करतो ना, त्याचं एक्झिक्युशन फार महत्त्वाचं. म्हणजे स्क्रिप्ट तर लागतेच लागते, खूप शॉट्स वेगवेगळे लागतात, खूप हे लागतात, इट्स अ डिफरंट, त्याचं एक मेकिंग खूप वेगळं लागतं. पण ऑब्व्हियसली फार आता वेळ नव्हता आणि लकीली माझ्याकडे डेट्स होत्या, कारण मी एक मोठी वेबसिरीज करून आलो होतो. मी जरा थोडासा हॉलिडे मूडमध्ये होतो आणि मी म्हटलं ठीक आहे, नैनितालमध्ये काम पण आणि हॉलिडे पण. बेसिकली स्क्रिप्ट खूप छान होती. म्हणजे याच्यावरती मला 1.5-2 वर्षांनी काम केलं होतं, त्यामुळे सगळे पॉईंट्स सगळे हे आपण म्हणतो ना की लॉजिक त्याचं उभं करायला लागतं. सो ते आता पुनर्जन्म आहे. सो मी नेहमी म्हणतो की आता कितीतरी लोक ह्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार, बट वेन यू ते जग जेव्हा उभं करतं, जेव्हा तुम्ही ते कन्व्हिक्शननी ते करतात ना, तर मग पीपल ऑल्सो एक्सेप्ट इट किंवा दे लाईक इट. तर ते सगळं स्क्रिप्ट लेवलला होतं. तुमचं स्वतःचा एक पर्सनल फेवरेट जॉनर आहे का? म्हणजे थ्रिलर्स इज माय, मला वाटलं म्हणून. हो, म्हणजे पहिल्यापासून इस रात की सुबह, डोंबिवली फास्ट इज अ थ्रिलर. गैर सगळ्यात मोठा मराठीतला अब्बास मस्तान टाईप थ्रिलर, त्यात पण मी डबल रोल करू शकलो. पर्सनल फेवरेट जॉनर आहे. हां, सोयी 9 आठवडे वगैरे चालला होता. सो फर्स्ट आणि परत मी जसं म्हटलं तसं एक तर आवडता विषय, प्लस देर वॉज एन एनर्जी विच आय कुड फील की काहीतरी ह्याच्यामध्ये चांगलं आणि काहीतरी उभं करायचं आहे. सो विच आय एक्सेप्टेड आणि विच इज व्हेरी गुड. आणि आता सचित पाटील आपल्याबरोबर आत्ता नाही आहेत, पण ऑफकोर्स आपण त्याला मिस करतोय. आणि आता मी मुक्ताकडे येते. इथेही ती साडी सावरताना बसलेली आहे. सावरताना गाणं आलंय छान. तर एक साधारण एक शाहरुख काजोल फील आलेला आहे त्या गाण्यामध्ये. त्या गाण्याविषयी थोडंसं सांग. आम्ही ते गाणं आत्ता मसुरीला जाऊन शूट केलं आणि अर्थातच मनात तू म्हणतेस तशीच गाणी आपल्या असतात, पण मराठी सिनेमा आणि त्याचं बजेट आणि या सगळ्या गोष्टी बघता आम्ही एक 2 दिवसात एक शॉट करणं वेगळं आणि 2 दिवसात एक गाणं आणि 3 सीन करून घरी येणं वेगळं, तसं आम्ही ते केलं. पण ओव्हरऑल ज्या एन्थुझियास्टिक पद्धतीने सचित काम करतो त्याचं मला खूप कौतुक वाटलं. ते गाणंही म्हणजे या वर्षी जे पावसाने हाहाकार केला त्यामुळे आम्हाला हवं असलेलं लोकेशन मिळतच नव्हतं. आम्ही दर काही दिवसांनी तारखा ब्लॉक करायचो आणि पुढे जायचो. असं आम्ही म्हणजे मला वाटतं एप्रिल मे पासून हे चालू होतं की आत्ता शूटला जाणार होतं, आत्ता शूट, पण पावसामुळे ते सगळं लँडस्लाईड आणि रस्ता खचलाय, 12 फूट खाली गेलाय, सगळं तिकडे खूप लोकेशन्स बदलून फायनली आम्ही इथे शूट करायचं ठरवलं. आणि प्रसाद बेंडेचं पण मी कौतुक करीन, कारण जिथे आम्ही शूट केलं आम्हीच एक अर्धा पाऊण तास चालत वर कुठेतरी जायचं, ते इक्विपमेंट घेऊन सगळं जायचं. छोटं युनिट नेलं होतं, फार काही सुखसोयी नव्हत्या, म्हणजे अगदीच नव्हत्या. हो, आणि तिथे जाऊन असं एक गाणं आपण करूया असं वाटणं, ते करणं ते गरजेचं आहे. बरं, त्याला असं होतं की अमित राजनी जे म्युझिक केलं होतं, ते गाणं केलं होतं, त्याला काही जण म्हणाले सर इकडेच चीट करा ना, आपण इकडे करू. पण मग सचितला तेही वाटत होतं की गाण्यावर अन्याय नको करायला, किंवा मोंताजमध्ये सर होईल गाणं, असेही पर्याय होते. पण तो खूप एन्थुझियास्टिक दिग्दर्शक आहे आणि निर्माताही आहे, त्यामुळे मराठी सिनेमात जेवढं कॉम्प्रोमाइज करायला लागतं तेवढंच कॉम्प्रोमाइज करून हे गाणं केलं आणि खूप चांगला प्रयत्न केला आणि आय एन्जॉयड. मला नक्कीच गाणं फारच सुंदर झालंय. या सगळ्या प्रयत्नांती ते दिसतंय फार छान. जाता जाता मला आता तिघांना एक प्रश्न विचारायचा आहे, जो एकमेकांविषयी असणार आहे अर्थातच. की आता प्रिया मला सांगेल की मुक्ताच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट जी म्हणजे असंभवच आहे, ती नाहीच कधीच करणार नाही, असं काहीतरी तुला सांगायचं आहे तिच्याविषयी. ठीक आहे, आपण आणि मुक्ताला प्रियाविषयी सांगायचं आहे. तुम्ही कोणालाही चूज करू शकता यातल्या. म्हणजे शक्यच नाही ते असतं ना की ही कधी उशिरा येणारच नाही, असं टाईपचं काहीही असेल असं. मला असं वाटतं तिला हाईटची भीती वाटते, त्यामुळे ती असं स्काय डाईव्ह वगैरे नाही करणार, विमानातनं उडी मारली वगैरे करशील नाही ना. बरोबर आहे.
मुक्ता सांग, का तुला फोबिया वगैरे आहे का? नाही, मला उंचीची भीतीच वाटते. म्हणजे अशा रोलच मला मिळाला तरच मला ते करायला लागेल. जशा असंख्य गोष्टी आपण रोलसाठी करतो तशी मला ऍक्च्युअली नाही करणार. नाही करणार, स्काय डायव्हिंग नाही करणार स्वतःहून नाही करणार. आणि मग तू मग वॉटर बेबी आहेस का मग असं काही? नाही, मी काहीच बेबी नाही. जमिनीवरचीच आहे मी, जमिनीवरच आहे आणि जमिनीवरच राहणार. हे उत्तर मला अपेक्षित होतं. वा वा. आणि प्रियाबद्दल अशी एखादी गोष्ट? मी बेबीच नाही, ते एक वेगळंच बेस्ट होतं ते. ती बेबी नाहीये. प्रियाविषयी असंभव वाटणारी गोष्ट मला, ती धक्केच देते अगं. ती काय म्हणजे ती एक असे हुकमाचे एक्के टाकते. जे अशक्य असंभवच आहे मला माहितीये, पण ती मला आवडतं काय एन्थुझियास्टिकली ती म्हणत राहते की मला हे करायचंय. तर ती मला म्हणाली की आज इंटरव्ह्यू मध्ये मी अत्यंत शांत राहणार आणि कमी बोलणार आहे आणि तेही का स्वतःविषयी असा विचार करते मला माहिती. ती जशी आहे तशी खूप छान आहे. मी एकदम कमी, म्हणजे मी तुला कळलं नाही का आल्यावर मी कशी आहे आज वगैरे. म्हटलं हो, वाटतंय खरं शांत. तर हे मला नाही वाटत की तिने करूही नाही कधी ते, पण मला असंभव वाटतंय प्रियाच्या बाबतीत हे की ती कुठेतरी आहे आणि ती शांत आहे आणि कमी बोलते आहे. हा सीन मला खोटा वाटतोय जवळपास. मला बोलायचं याविषयी नक्कीच आहे. मागच्या वेळेला ती माझ्या स्टुडिओत जेव्हा आली होती तेव्हा ती खूप आजारी होती आणि तेव्हाही तिने हेच ठरवलं होतं. तेच मी तिला म्हटलं की त्याच्याचमुळे मला गप्प बसायचंय, पण तरी मी गप्प नाही. आणि तेव्हाही ती खूप बोलली होती. पण हॅपी की जे काय बोलते माईक घेऊन बोलते. काही नाही, ते काही शक्य नाही. ती नाही, स्वभावातच जे नाहीये. प्रिया बापट शांत राहू शकत नाही हे आहे. यू अग्री? ऑफकोर्स यू हॅव टू अग्री. अरे मी ऍक्च्युअली फ्रँकली म्हणजे मी फार म्हणजे आपण म्हणतो तसं, बट व्हॉट एव्हर आय हॅव सीन. आता सिटी ऑफ ड्रीम्समध्ये पण होते, पण आमचे फार कमी सीन होते एकत्र, याच्याच होते म्हणजे. आणि इनफॅक्ट मी हा फिल्म परत म्हणजे मुक्ता आहे म्हणून, कारण मुक्ताबरोबर कधी काम करण्याचा योग नाही आला. सो द कास्ट आणि एव्हरीथिंग वॉज सो इट वॉज व्हेरी. पण मुक्ताचं मी जेवढी काम पाहिलं आहे किंवा जे आत्ता माहिती आहे, शी कॅनॉट वर्क विदाउट पॅशन. पॅशन हे इतका तिचा कोर एलिमेंट आहे, आय थिंक सो. जे मला थिएटरमध्ये पण एनर्जी दिसते, जे काय ती काम करते, जे काय ती व्हॉट एव्हर द बॉडी ऑफ वर्क आणि हे वगैरे, आय फील शी विल नेवर बी कम्फर्टेबल विथ व्हेरी बोल्ड सीन्स, असं मला एक. आता काय धक्के दिलेत की एवढे आम्हाला? हो का? नाही, पण दॅट वॉज येता जाता. मी जेवढं बोल्ड केलं तेवढं मला नाही वाटत. सिटी ऑफ ड्रीम्स. माईक Nice. So that is. So why I am saying this is म्हणजे हे अर्थात त्या स्टोरीची डिमांड असेल आणि हे असेल. जसं इवन सिटी ऑफ ड्रीम्समध्ये नागेशनी, आणि ते इतकं म्हणजे आर्टिस्टिकली शूट केलं आहे ना नागेशनी, बिकॉज विथ व्हेरी सेन्सिटिव्हिटी ऑफ इवन सो what I'm trying to say, if she's done and then you are breaking your barriers, की तुमचा जो एक, कारण ॲक्टरचा तोच असतो, एक असतो तुम्ही सतत तुमची एक जर्नी असते की तुम्ही तुमचे लिमिटेशन्स कसे तुम्ही तोडू शकता इन टर्म्स ऑफ, आणि तुम्ही स्वतःला कसे सरप्राईज करू शकता विथ डुईंग दॅट थिंग, दॅट रोल, बट ऑब्व्हियसली इन अ व्हेरी सेन्सिटिव्ह, व्हेरी हे वे, अँड विच इज व्हेरी गुड. प्रियाला काही सांगायचं आहे? पण प्रिया, मला एक प्रश्न विचारायचा आहे आता याच्यानंतर प्रियाकडे, की आता एक वेगळा स्टिरियोटाईप रोल यायला लागलेत का सिटी ऑफ ड्रीम्स आणि अंधेरा नंतर? नाही ग, दोन स्ट्रेट रोल्स येणं कमी झालं असं काही झालं का? असं काही झालं नाही. बाकीचे चित्रपट तुम्ही बघत नाहीत का? कॉस्तामध्ये स्ट्रेट आहे, विस्फोटमध्ये स्ट्रेट आहे, वेगळीच लव्ह रिलेशनशिप चालू आहे पण स्ट्रेट आहे. सो असं काही नाही. याही पुढचे जे 3 प्रोजेक्ट्स करते ते स्ट्रेट आहे. सी, मला असं वाटतं की मी लेस्बियन कॅरेक्टर प्ले करते का मी स्ट्रेट वुमन प्ले करते, इट डझंट मॅटर टू मी. माझ्यासाठी मला काय करायला मिळतं आहे त्याच्यात, त्या पात्राचा आर्क काय आहे, ते पात्र त्या वेबसिरीज किंवा फिल्ममध्ये काय करतंय, त्याचं गोष्टीत काय कॉन्ट्रीब्युशन आहे, हे प्रश्नच नाही म्हणजे. आणि तेच जास्त महत्त्वाचं आहे. सो जसं ॲक्च्युली सर आता म्हणाले तसं मला असं वाटतं की मलाही त्या स्टेजला यायला वेळ लागला.
म्हणजे मी 2013मध्ये टाईम प्लीजमध्ये उमेशलाच किस करायला पण ऑनस्क्रीन किस करायला घाबरत होते. तिथपासून ते मी 2 ह्याच्यामध्ये लेस्बियन सीन करणं, अनेक इंटिमेट सीन्स करणं ह्याच्यापर्यंत पोहोचले आहे. सो आय थिंक तुम्ही जसे अनुभव घेता ना आयुष्यात आणि तुम्ही मोठे होता, तुमच्या इनिबिशन्स गळून पडतात. पण ते करायला मिळतंय हा कधी क्रायटेरिया नसतो काम घेतानाचा, की मला ना आता हे करून बॅरियर्सच ब्रेक करायचे किंवा इनिबिशन्सच पाडायचे म्हणून मी करते, असं नसतं. कायम फोकस हा त्या रोलचा असतो. त्यामुळे मी कधीच हे बघत नाही की मी काय प्रकारचं पात्र करते, वेदर इट इज स्ट्रेट ऑर वेदर इट इज अ गे ऑर अ लेस्बियन कॅरेक्टर. ते पात्र काय करतं आहे आणि त्या पात्राचा कथानकात काय इम्पॉर्टन्स आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि दोन्ही रोल्स म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स आणि अंधेरा दोन्ही त्या पात्रांचे शोज होते. म्हणजे पूर्णिमा गायकवाडची कथा होती आणि अंधेरासुद्धा तिच्या शोल्डरवरती अख्खा शो होता. सो मग वाय नॉट, म्हणजे माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तू त्यांना त्या पात्रांना न्याय दिलास, अर्थात त्या सीन्सनाही न्याय दिलास आणि त्यामुळे कुठलाच तो विषय नाही की ओके तू काहीतरी ब्रेक केलंयस सो सॉरी, म्हणजे तसं तर अजिबातच नाही. तो हेतूही नव्हता माझा विचारण्याचा. मला हेच विचारायचं की त्यानंतर कुठेतरी ते रोल येणं सुरुवात जास्त झाली आहे का तसं काही नाही झालंय अगं असं. म्हणजे अंधेरा विच इज गुड. अंधेरा पण मी दॅट वॉज द ओनली. सिटी ऑफ ड्रीम्सच्या पहिल्या सीझन नंतर थोडं जास्त विचारणा झाली. पण मी मगाशी जसं म्हटलं तसं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे हे माझ्या डोक्यात फिक्स असेल तर मला कोणी नाही फोर्स करू शकत. सो ज्या वेळेला, कारण तेव्हा ना एक प्लॅटफॉर्म खूप अग्रेसर होता ह्या प्रकारचे शोज बनवण्यात. आणि तुम्ही पहिल्यांदाच हिंदीत आलाय, तुमच्या पहिल्या शोमध्ये इंटिमेट सीन आहे म्हणून तुम्ही काम मिळवण्यासाठी किंवा मिळतंय काम तर नाही कशाला म्हणा म्हणून करूही शकता. बट दॅट्स युअर चॉईस. पण मग सातत्याने तशाच रोलची विचारणा होत होती. 3-4 वेळा सतत झाली. पण मी तिन्ही वेळेला नाही म्हटलं. मी ज्या वेळेला अंधेऱ्याला हो म्हटलं त्यावेळेला तो एक्सेल एंटरटेनमेंटचा शो होता, तो प्राईम व्हिडिओचा होता, मी लीड होते शोची आणि मला करायला मिळणारं पात्र खूप मोठं होतं. मग माझ्यासाठी मॅटर नाही करत की मी लेस्बियन कॅरेक्टर प्ले करते का काय करते. करेक्ट. वा, नाही खूपच डिटेलमध्ये आणि छान सांगितलं. जस्ट शेअर अ व्हेरी पर्सनल थिंग की म्हणजे मी मुळात जेचा मी पेंटर होणार होतो. म्हणजे मला कम्प्लीट माझं हे होतं ती जर्नी की पॅरिसला जायचं आणि मग दुबेंकडे आलो, थिएटर हे ते आणि फिल्ममध्ये आलो. सो दीपा घॅलोट जी हे आहे ना ती माझी नाटकं वगैरे बघायची आणि तिने मला विचारलं की का तू म्हणजे नाटक आणि फिल्म्समध्ये आलास, बिकॉज तुला पेंटर व्हायचं होतं आणि इज इट बिकॉज ऑफ द ग्लॅमर, इज इट बिकॉज ऑफ द रेकग्निशन दॅट यू, बिकॉज पेंटरला खूप रेकग्निशन. मलाच त्याचं उत्तर मिळेल ना. म्हटलं तो वाय आणि आय थिंक नंतर माझ्या लक्षात आलं की आय एम अ व्हेरी कोलॅबरेटर. म्हणजे कोलॅबरेटिव्ह आर्ट ही मला जास्त आवडते मोर दॅन, बिकॉज पेंटर्स आर व्हेरी लाईक रायटर्स, ते त्यांच्या जगात असतात. आणि सडनली इट जस्ट रिव्हील्ड मला काय आवडतं की ॲज अन ॲक्टर आय कॅन लिव्ह मेनी लाईव्स इन वन लाईफ. हा त्यातला हे आहे की आय कुडंट हॅव बीन अ डॉक्टर, आय कुडंट हॅव बीन अ कॉमन मॅन, आय कुडंट हॅव बीन एनीबडी यु नो. सो हे आणि जसं जसं काळ बदलतो तसं कॅरेक्टर्स कॉम्प्लेक्स होतात. यू गेट न्यू यु नो अंडरस्टँडिंग न्यू लाईव्स. सो दॅट्स द फन ऑफ बिंग अन ॲक्टर. येस ऑफकोर्स. म्हणजे आता आपण थोडा विषयच बोल्ड पात्र साकारणं याबद्दल थोडं जास्त बोलतोय आणि प्रियानी अर्थातच खूप स्पष्ट आणि छान तू उत्तर दिलंस, त्याबद्दल अर्थात थँक्यू. मी मुक्ताकडे येईन कारण मुक्तासुद्धा एक अत्यंत तू एक वर्सटाईल अभिनेत्री आहेस. तूही असे काही वेगळे रोल केले, थोडे वेगळे बोल्ड प्रकारे. आता अशा विचारणा येतात आणि मग तुला करायला आवडेल नाही काय आहे बोल्ड जर पात्र असेल तर? ते प्रिया म्हणाले तसं की इट डझंट मॅटर ॲक्च्युली की तुम्हाला रोल चांगला असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यातलं बोल्ड असणं, म्हणजे कदाचित ती भूमिका लोकप्रिय होण्याचं कारण बरेचदा पहिलं ते असतं कारण ते लक्षवेधी ठरतं बरेचदा. पण त्यातला भूमिकेचा आर्क खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे पूर्णिमा गायकवाडचं हिचंच पात्राचं उदाहरण घेतलं तर तिच्या त्या तिन्ही सीझन्समध्ये इतकं वैविध्यपूर्ण, त्या हाऊसवाईफपासनं ती अत्यंत डेडली कॅरेक्टर ट्रान्सफॉर्मेशन, पॉलिटिशियनमध्ये तिचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्यामधला एक पार्ट तिच्या पर्सनल आयुष्याचा आहे. आणि तो बोल्ड सीन चांगला करणं, ब्युटिफुली करणं, आर्टफुली करणं ही खूप अवघड गोष्ट आहे स्क्रीनवर.
तर ती पण एक मास्टर करण्याची आर्ट आहे आणि आता त्याच्यासाठी वेगळे डिरेक्टर्स वगैरेही असतात, इंटिमसी डिरेक्टर्स वगैरे. तर मला असं वाटतं की अशा विचारणा रोलमध्ये असंख्य वेळा असं आता मी हिंदी सिरीजसाठी आणि फिल्मसाठी खूप सारे ऑडिशन्स देते मराठीच्या बरोबरीने. तर त्यात अनेकदा असे ट्रॅक्स असतात पण त्यांनी काही फार फरक नाही पडत ॲज लॉंग ॲज तुम्हाला कॅरेक्टर खूप आवडलं असेल तर तशा द्यायला काही प्रॉब्लेम येत नाही. मला असं वाटतं फार अतिशय तिघांनी खूपच सुंदर उत्तरं दिलेली आहेत. सॉरी टू डिग इन अगेन, पण ऑफकोर्स ती उत्तरं जाणून घेणं मला महत्त्वाचं होतं, कारण आत्ताचा काळ OTTचा आहे. आत्ताचा काळ हा फक्त थिएटर्समध्ये जाऊन चित्रपट बघण्याचा नाही आहे. आणि तेव्हा जेव्हा तुमच्यासारखे दमदार कलाकार समोर असतात आणि त्यांची ही ठाम मतं असतात ना, तेव्हा मला त्या प्रेक्षकांनाही कुठेतरी सजग करायचं असतं, त्यांनाही थोडं सुजाण करायचं असतं. आणि म्हणून कदाचित हे सगळे मी प्रश्न विचारत होते. बॅक टू अगेन. हां, मी म्हणणं होतं आत्ताचा काळ OTTचा वगैरे, पण आपण आत्ता चित्रपटगृहात जा असं सांगायला भेटलोय बरं का. बॅक टू असंभव. कारण 21 नोव्हेंबरला आमची फिल्म रिलीज होते असंभव आणि ती थिएटरमध्येच असणार आहे. ती छोट्या पडद्यावर तुम्हाला इतक्यात बघायला मिळणार नाही आहे. त्यामुळे चांगली फिल्म करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला आहे. त्याचा ट्रेलर बघून खूप छान फीडबॅक तुमचा आम्हाला मिळाला आहे की मोठ्या पडद्यावर बघावी अशी ती फिल्म आहे. चांगली शूट केली आहे. नैनितालसारखं लोकेशन मला वाटतं उत्तराखंडमध्ये शूट झालेली पहिलीच फिल्म असेल कदाचित. त्यामुळे वेगळी लोकेशन्स दिसत आहेत. कथेची गरज म्हणून ती तिथे शूट केली गेली आहे. त्यामुळे एक चांगल्या ग्रँड व्हिज्युअल्सची चांगली बांधलेली एक थरारक थ्रिलर कथा तुम्हाला बघायला मिळेल. त्यात आमचे सगळ्यांचेच चांगले चांगले रोल्स आहेत. ते चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे. टीमने खूप मनापासून काम केलं आहे. आणि हा जाता जाता ती आनंदाची बातमी पण द्या आम्हाला. Yes. इफ्फी सारखा एक भारतातला अतिशय मोठा महोत्सव तिथे असंभव उद्घाटन होणार आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये असंभव या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. सो 21 तारखेला तुम्हाला हा चित्रपट गोव्यात इफीमध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात पण तो याच दिवशी रिलीज होणार आहे. सो वेल, मी म्हटलं तसं की मगाशी म्हटलं तसं की फिल्म ही स्क्रिप्टवरती मी हो म्हटलं आणि कास्टवरती, पण एक्झिक्युशन पण फार अप्रतिम झालं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की आता सिनेमे थोडेसे एक वेगळा अनुभव देणारे असले तर लोकांना आवडतात. हे माझं इन्स्टिंक्ट आहे किंवा माझं जे काही थोडंसं स्टडी आहे ते आहे. आय एम शुअर की आत्ताच्या ऑडियन्ससाठी यंगपासून ते अगदी सिनियर्सपर्यंत हा सिनेमा खरंच सगळ्यांना आवडेल. तर थिएटरमध्ये पहा, ॲज वी सेड, बिकॉज हा थिएटरचा अनुभव आहे. तर थिएटरमध्ये हा अनुभव घ्या. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा असंभव सिनेमासाठी. आणि असंच सुपरहिट यश मिळत राहू दे. पुन्हा पुन्हा भेटू. प्रिया, मला प्लीज भेटत राहा सगळ्यांनाच. थँक्यू सो मच.